एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ची भरती निघाली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी ची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। कोणताही आपल्याला सर्टिफिकेट लागणार नाही, टायपिंग वगैरे नाही लागणार आहे, फक्त आपण 12वी पास आहे, बस 12वी पासवरच आपल्याला मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी या भरतीमध्ये आणि फॉर्म भरणे 5 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ते 25 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 6 ऑगस्ट 2025 पासून आपले पेपर सुद्धा चालू होणार आहे। आणि पगारचा जर आपण विचार केला तर स्टार्टिंग यामध्ये 25,000 रुपये पगार यामध्ये भेटणार आहे। तर एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी भरतीची निवड प्रक्रिया यामध्ये काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये कशा प्रकारे आपलं निवड होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ची ही भरती या ठिकाणी चालू आहे। 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर वयोमर्यादा जर विचार केला तर जे ग्रेड सी चं जे पद आहे तर ग्रेड सी पदामध्ये जे वयोमर्यादा मागितली तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर ग्रेड डी चं जे पद आहे तर ग्रेड डी पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। एवढं जे स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आपलं जर सिलेक्शन झालं स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 25,000 ते 81,000 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि या भरतीचा कट ऑफ किती जाते तर कट ऑफ सुद्धा आपण पुढे बोलणार आहे, कारण की कट ऑफ खूप कमी जातो एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीचा। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की कॉम्पिटिशन खूप कमी असते, यामध्ये जास्त मुले फॉर्म भरत नाही आणि कट ऑफ सुद्धा खूप कमी या ठिकाणी जाते। एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं, सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे, पहिले आपली पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं स्किल टेस्ट असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंटेशन मेडिकल, अशा प्रकारे हे प्रोसेस या ठिकाणी असणार आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपर असणारा हा 200 मार्कासाठी असणार आहे। तर ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जीके जीएसचे जे या ठिकाणी 50 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे, 200 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 1च मार्क आहे। ठीक आहे, आणि आपल्याला 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, 4च एकवेळी निगेटिव्ह मार्किंग आहे, 4 प्रश्न चूक असाल तर 1 आपला मायनस या ठिकाणी होणार आहे। तर कमी निगेटिव्ह मार्किंग एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये यामध्ये ठेवण्यात आलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे तर ते असणार आहे यामध्ये स्किल टेस्ट आणि पेपर जो आपला असणार आहे तर पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीचा आपला जो पेपर आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। याच्या अगोदर ज्या पण सेंटरवर तुमचे पेपर झाले, जसं छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, अमरावती झालं, नाशिक झालं, त्याचबरोबर जे नागपूर झालं, तर जे पण मोठे मोठे जिल्हे पुणे झालं, मुंबई झालं, तर ह्या ठिकाणी
ठिकाणी आपले पेपर या ठिकाणी होणार आहे। जळगाव सुद्धा सेंटर त्यामध्ये असू शकते। तर जे पण आपलं जवळले सेंटर आहे तर ते सेंटर आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। ठिकाणीच आपला या ठिकाणी पेपर होणार आहे। तर पेपर जे आपले होणार आहे 6 ते 11 ऑगस्ट पर्यंत आपल्या या ठिकाणी पेपर चालणार आहे। तर आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यास वगैरे करा, आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की पेपराची तारीख सुद्धा आलेली आहे। कारण की 6 ते 11 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रेड सी डी भरतीचे या ठिकाणी पेपर या ठिकाणी चालणार आहे, लक्षात ठेवा। तर आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून इमानदारीने अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचं सिलेक्शन SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये स्किल टेस्ट। आता स्किल टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर आता ट्रेड टेस्ट आपली यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, तर पहा जे ग्रेड सीचं जे पद आहे तर त्यामध्ये आपल्याला 10 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि 1000 शब्द आपल्याला लिहावं लागणार आहे। तर ह्यामध्ये ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे, तर एक अधिकारी आपल्या समोर त्या ठिकाणी येणार आहे आणि तो अधिकारी आपल्याला जे आपल्यासोबत बोलणार आहे, जसं गोपाल वानखळे, तर तो जे म्हणणार आहे ते आपल्याला शब्द या ठिकाणी लिहावं लागणार आहे। तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला 1000 शब्द ग्रेड सीच्या पदामध्ये या ठिकाणी लिहावं लागणार आहे। तर अशा प्रकारे जे स्किल टेस्ट असते लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे ग्रेड डीचं जे पद आहे तर ग्रेड डी मध्ये जे आपल्याला 800 शब्द या ठिकाणी 10 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी लिहायचे। जे पण अधिकारी आपल्या समोर येणार आहे, अधिकारी जे आपल्याला लिहावं लागणार आहे तर ते आपल्याला 800 शब्द या ठिकाणी लिहावं लागणार आहे 10 मिनिटांमध्ये। आणि हे जर आपण त्या ठिकाणी 10 मिनिटाच्या अंदर लिहिले तरच आपण स्किल टेस्ट या ठिकाणी पास होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी टाइम या ठिकाणी दिलेला आहे। तर तो जर आपल्याला टाइम भेटणार आहे, तर पहा आपण जर हिंदीमध्ये जर लिहिलं तर हिंदीमध्ये आपल्याला जवळपास 55 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। त्याचबरोबर इंग्रजीमध्ये जर लिहिलं तर आपल्याला 40 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर ग्रेड डी मध्ये जर पाहिलं तर 65 मिनिटाचा टाइम आपल्याला हिंदीमध्ये भेटणार आहे आणि इंग्रजीमध्ये जे 50 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपली यामध्ये स्किल टेस्ट होणार आहे, लक्षात ठेवा। आणि कटऑफचा जर आपण विचार केला तर कटऑफ खूप कमी या ठिकाणी जाते। तर मागच्या वर्षी जो कटऑफ गेला होता SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी या भरतीमध्ये, तर जनरल कॅटेगरीचा 200 पैकी जो कटऑफ गेला होता 130 वर या ठिकाणी फायनल सिलेक्शन झालं होतं जनरल UR कॅटेगरीचं। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा 200 पैकी जो कटऑफ या ठिकाणी लागला होता 130 वर या ठिकाणी कटऑफ लागला होता। आणि त्याचबरोबर 200 पैकी EWS कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता स्टेनोग्राफरचा, तर हा गेलता होता फक्त 117 वर EWS कॅटेगरीचा। आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचा जो कटऑफ गेला होता तर तो 200 पैकी फक्त 109 वरच कटऑफ या ठिकाणी गेला होता। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कटऑफ हा 200 पैकी फक्त 85 वर या ठिकाणी गेला होता। तर एवढा कमी कटऑफ या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी भरतीचा याच्या अगोदर गेला होता, ठीक आहे। तर कटऑफ खूप कमी या ठिकाणी जातो SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी या भरतीमध्ये। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया, तर या भरतीमध्ये आपल्याला 12वी पासवरच फॉर्म भरता येते आणि 5 जून पासून फॉर्म चालू आहे आणि 25 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी ही भरती आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा आपल्याला स्टार्टिंगच 25,000 ते 81,000 पर्यंत यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारीला लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून अभ्यास करा आणि आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना स्टेनोग्राफर ग्रेड डी आणि ग्रेड सी भरतीची तयारी करायची असेल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे तर त्यांचं सिलेक्शन SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रेड डी भरतीमध्ये होणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय